नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निलेश वानखेडे पुन्हा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आणि तुम्ही पाहताय निल्सन एज्युकेअर, तुमच्या सर्वांच्या आवडीचं यूट्यूब चॅनल। आणि आपण 4.4 द साइन ऑफ 4 या नॉव्हेलला समजून घेतोय। पहा मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिलं की कशा प्रकारे ते लेटर, जे लेटर मिस मॉस्टन यांना त्या स्ट्रेंजरनं पाठवलं आहे, ते लेटर शेरलॉक होम्स वाचून दाखवतात आणि त्या लेटरमध्ये लिहिलेलं आहे, काय लिहिलं आहे बघा त्या लेटरमध्ये। त्या लेटरमध्ये याला मेसेज दिला आहे तिला की लायसियम थिएटरमध्ये रात्री 7 वाजता लायसियम थिएटरमध्ये भेटण्यासाठी तिला इन्व्हाइट केल्या गेलेला आहे आणि तिला म्हटलेलं आहे की यू कॅन ब्रिंग 2 फ्रेंड्स विथ यू। तू तुझ्यासोबत 2 मित्रांना आणू शकतेस जर तुला विश्वास नसेल तर, बट डू नॉट ब्रिंग पोलीस। आणि जर तू पोलिसांना सोबत आणलंस तर एव्हरीथिंग विल बी इन वॅन, सर्व काही वाया जाईल, असा तिला इशारा सुद्धा दिलेला आहे। मग आता विचारतायत, आता शेरलॉक होम्स विचारतायत, आता तुम्हाला काय करायचं मिस मॉस्टन, व्हॉट डू यू इंटेंड टू डू, तुम्हाला आता नेमकं काय करायचंय? त्यावर मिस मॉस्टर म्हणतात की दॅट इज एक्झॅक्टली व्हॉट आय वॉन्ट टू आस्क यू, आय हॅव कम टू यू फॉर द सेम क्वेश्चन, फॉर द आन्सर ऑफ द सेम क्वेश्चन की व्हॉट शुड आय एक्झॅक्टली डू नाव, आता मी एक्झॅक्टली काय केलं पाहिजे याच क्वेश्चनचं आन्सर मिळवण्यासाठी मी तुमच्याकडे आलेली आहे। देन वी शाल मोस्ट सर्टनली गो। इन्व्हर्टेड कॉमाच्या आतमधला पार्ट आहे आणि कोण म्हटलेलं आहे? शेरलॉक होम्स यांनी म्हटलंय की जर तुमची तयारी असेल देन वी शाल मोस्ट सर्टनली गो, वी मस्ट गो, यू अँड आय अँड येस व्हाय डॉक्टर वॅटसन इज द व्हेरी मॅन, मीन्स आपल्यासोबत डॉक्टर वॅटसन सुद्धा असतील। युअर करस्पॉन्डंट सेज 2 फ्रेंड्स, कारण तुमच्या करस्पॉन्डंटनं म्हटलं आहे 2 लोकांना सोबत आणा, म्हणजेच मी आणि माझा मित्र वॅटसन, आपण 3 जाऊया। ओके, करस्पॉन्डंट मीन्स कोण? द पर्सन हू रोट दॅट लेटर, द पर्सन हू सेंट दॅट लेटर, त्याला म्हटलेलं आहे करस्पॉन्डंट। त्या करस्पॉन्डंटनं म्हटलं आहे की 2 लोकांना सोबत आणू शकतेस, त्यामुळं यू, आय अँड माय डिअर फ्रेंड डॉक्टर वॅटसन, आपण 3ही जाऊया। ही अँड आय हॅव वर्क टुगेदर बिफोर, आम्ही दोघांनी सोबत भरपूर काम केलं, त्यामुळे यांना सोबत घ्यायला हरकत नाही। बट वुड ही कम, पण ते येतील का? कोण म्हणतंय? शी आस्क्ड वुड ही कम, त्यांना यायला आपल्यासोबत आवडेल का? आणि मिस मॉस्टननं विचारल्याबरोबर विथ समथिंग अपीलिंग इन हर व्हॉइस अँड एक्सप्रेशन, जेव्हा मिस मॉस्टन असं म्हटलं की बट वुड ही कम, ते येतील का, तेव्हा विचारत असताना देर वॉज अन अपील इन हर व्हॉइस, देर वॉज अपीलिंग, समथिंग अपीलिंग इन हर व्हॉइस अँड एक्सप्रेशन, म्हणजे तिलाही वाटत होतं की त्यांनाही सोबत यावं, एक अपील होती, पण ते सोबत येतील का? आय शुड बी प्राऊड अँड हॅपी, एवढ्यात अगदी लगेच, अगदी स्पीडनं किंवा अगदी क्विकली, फर्वेंटली, अगदी क्विकली, काय म्हटलं? अगदी स्ट्रॉंग इमोशनने काय म्हटलं त्याने? तो म्हणतोय आय शुड बी प्राऊड अँड हॅपी, जर मी आलो तर मला अगदी प्राऊड आणि हॅपी फील करेल मी, जर मी तुमच्यासोबत आलो तर मला आनंदच होईल तुमच्यासोबत येण्याचा। इफ आय कॅन बी ऑफ एनी सर्व्हिस, जर मी तुमच्या कामी पडू शकलो तर, आणि अगदी फर्वेंटली म्हटलं, म्हणजेच अगदी स्ट्रॉंग फिलिंगने म्हटले। फर्वेंटली मीन्स हॅव्हिंग स्ट्रॉंग फिलिंग, अगदी स्ट्रॉंग फिलिंगने तो म्हणतोय की नक्की जर मी तुमच्या काही कामात येऊ शकलो तर मला नक्की आवडेल। यू आर बोथ व्हेरी काइंड, शी आन्सर्ड यू बोथ, because you both are a stranger for me, but you both are ready to help me, that's why she answered, you both are very kind, I have led a retired life and I have no friends whom I could appeal to.
काय म्हणते ती? आय हॅव बीन लिव्हिंग अ रिटायर्ड लाईफ. आय हॅव बीन लिव्हिंग और आय हॅव लेड अ रिटायर्ड लाईफ. रिटायर्ड लाईफ मीन्स इथं होईल की आयसोलेटेड लाईफ. मी फार लोकांमध्ये आजकाल मिसळत नाही, मी फार एकटी राहते, त्यामुळं मला फारसे काही मित्र नाही आहेत. आय हॅव नो फ्रेंड्स, की ज्यांना मी अपील करू शकते माझ्यासोबत येण्यासाठी. इफ आय एम हिअर ॲट 6 इट विल डू आय सपोज. ती म्हणते की जर मी 6 वाजेपर्यंत इथं आली, कारण त्यांनी किती वाजता बोलावलं बेटा? 7 वाजता बोलावलेलं आहे. प्रत्येक टायमिंग जेव्हा तुम्ही ही पूर्ण स्टोरी समजून घेताय तेव्हा तुम्ही प्रत्येक पार्ट 1 बाय 1 पहा, म्हणजे तुम्हाला त्याची लिंक लागेल. काय म्हटलंय त्यांनी? लेटरमध्ये म्हटलेलं आहे लायसियम थिएटरमध्ये 7 वाजता बोलावलेलं आहे. त्यामुळं ती म्हणते की इट विल बी बेटर और इट विल बी गुड की मी जर 6 वाजता इथं आले. आय एम हिअर ॲट 6 इट विल डू आय सपोज. म्हणजे मला असं वाटतं की 6ला जरी आले तर मी जमेल. यू मस्ट नॉट बी लेटर सेड होम्स. आणि होम्स म्हणतोय हो, पण 6 वाजताच या, तुम्ही त्यापेक्षा लेट होऊ नका. देअर इज वन अदर पॉइंट हावेवर. इज धिस हँडरायटिंग द सेम ॲज दॅट अपॉन द पर्ल बॉक्स ॲड्रेसेस. काय म्हणतोय की मला आणखी एक मुद्दा इथं विचारायचा आहे की त्या पर्ल बॉक्सवर जी हँडरायटिंग आहे आणि या लेटरमध्ये जी हँडरायटिंग आहे ती हँडरायटिंग सेम आहे का? इज दॅट हँडरायटिंग सेम? दोन हँडरायटिंग सेम आहे का? मग आता कसं ओळखायचं? तर आय हॅव देम हिअर. ती म्हणते हो हो, मी माझ्यासोबत ते सर्वचे सर्व 6, म्हणजे अगदी 6 वर्षापासून जपून ठेवलेले ते 6चे 6 पर्ल बॉक्स मी सोबत आणलेले आहेत. आय हॅव देम हिअर, शी आन्सर्ड, प्रोड्युसिंग हाफ अ डझन पीसेस ऑफ पेपर. म्हणजे त्यावर जो ॲड्रेस, कारण की बाकी तर काहीच लिहिलेलं नव्हतं त्या बॉक्सवर, फक्त ॲड्रेस होता, त्यामुळं त्या ॲड्रेसचा प्रत्येक ॲड्रेसची चीट किंवा ॲड्रेसचा पेपर जो त्या बॉक्सवर चिटकवलेला होता तो प्रत्येक पेपर तिनं सोबत आणला होता. प्रोड्युसिंग हाफ अ डझन. हाफ अ डझन मीन्स दॅट 6 पीसेस ऑफ ॲड्रेस, 6 पीसेस ऑफ पेपर ज्यावर ॲड्रेस लिहिलेला होता. शी प्रोड्यूस्ड. प्रोड्यूस म्हणजे तिनं तयार केलं का वेळेवर? नाही. इथं अर्थ होईल प्रोड्यूसचा. शी प्रेझेंटेड, शी गेव, शी प्रेझेंटेड, तिनं दिलं. यू आर सर्टनली अ मॉडेल क्लायंट. का बरं म्हणताय शेरलॉक होम्स? शेरलॉक होम्स म्हणतात, मॅडम मिस मॉस्टन, यू आर सर्टनली अ मॉडेल क्लायंट. मॉडेल क्लायंट मीन्स तुम्ही जबरदस्त क्लायंट आहात. म्हणजेच का बरं? तुम्हाला कळतं कुठली गोष्ट कामाची आहे, कुठली गोष्ट कामाची नाही आहे. तुम्ही प्रत्येक क्लू जपून ठेवला, त्यामुळं तुम्ही अगदी आदर्श क्लायंट आहात. अगदी क्लायंट असा असायला पाहिजे. यू हॅव द करेक्ट इंट्युशन. यू हॅव द करेक्ट इंट्युशन. इंट्युशन म्हणजे जेव्हा आपण आपल्या आतमध्ये आपलं अंतर्मन जेव्हा काहीतरी सांगतो त्याला आपण इंट्युशन म्हणतो की हो, यू हॅव द करेक्ट इंट्युशन. म्हणजे तुमचं मन तुम्हाला सांगतं की कुठली गोष्ट कामाची आहे आणि कुठली गोष्ट कामाची नाही. म्हणून म्हटलेलं आहे लेट अस सी नाव. चला पाहूया की दोनही हँडरायटिंग्स म्हणजे 6 बॉक्सेसवरच्या त्या ॲड्रेसच्या हँडरायटिंग अँड दॅट लेटरच्या हँडरायटिंग यामध्ये किती साम्य आहे. चला चेक करूया. ही स्प्रेड आउट द papers upon the table. He spread out the papers upon the table. तो टेबलवर सर्व पेपर 6चे 6 पेपर्स तो काय करतो? स्प्रेड करतो. अँड गेव लिटिल डार्टिंग ग्लान्स. डार्टिंग ग्लान्स अत्यंत केअरफुली पाहतो. डार्टिंग ग्लान्सेस फ्रॉम वन टू द अदर. 1 2 3 प्रत्येक पेपरवर प्रत्येक ॲड्रेसवर तो बारीक नजर टाकतो. डार्टिंग ग्लान्स म्हटलाय, प्रत्येकावर बारीक नजर टाकतो. दे आर डिस्गाइज्ड हँड्स. दे आर बिंग रिटन विथ डिस्गाइज्ड हँड्स. म्हणजेच ते अगदी रेग्युलर हँडरायटिंग नाही आहे, कोणतरी हँडरायटिंग म्हणजेच डिस्गाइज्ड ओरिजिनल हँडरायटिंग नाही आहे, डुप्लिकेट हँडरायटिंग काढलेली आहे. म्हणतो ना दुसऱ्या हातानं वगैरे लिहितो आपण. जर आपण राईट हँडनं लिहिणारे असू तर आपण लेफ्ट हँडनं लिहितो. डिस्गाइज्ड हँड्स एस्केप्ड द लेटर. फक्त लेटर जे आहे ते ओरिजिनल हातानं लिहिलेलं आहे. बाकी सर्व जी हँडरायटिंग आहे ती हँडरायटिंग ओरिजिनल नाही, ती हँडरायटिंग डुप्लिकेट हँडरायटिंग आहे. ही सेड प्रेझेंटली बट देअर कॅन बी नो क्वेश्चन ॲज टू द ऑथरशिप. पण
ही सेड प्रेझेंटली बट देअर कॅन बी नो क्वेश्चन ॲज टू द ऑथरशिप. एक गोष्ट नक्की आहे की हे जे लेटर आहे ते लेटर मात्र ओरिजिनल आहे, कारण की लेटरमध्ये जे हँडरायटिंग आहे ते अगदी त्या ऑथरचं, म्हणजेच लेटरबद्दल तुम्ही काहीच म्हणू शकत नाही. लेटरचं हँडरायटिंग बिलकुल एक्झॅक्ट ते ओरिजिनल ऑथरनंच लिहिलेलं आहे. देअर कॅन बी नो क्वेश्चन ॲज टू द ऑथरशिप ऑफ द लेटर. बाकी जे आहे ॲड्रेसेस ते डिस्गाइज्ड हँडनं लिहिलेले आहेत. सी हाऊ द इररिप्रेसेबल ग्रीक विल ब्रेक आउट. सी पहा कशा प्रकारे इररिप्रेसेबल का बरं म्हटलं IRR इररिप्रेसेबल, की कशा प्रकारे, रिप्रेसेबल मीन्स विथ एनर्जी, अगदी एनर्जीने भरलेलं. सी हाऊ द इररिप्रेसेबल ग्रीक विल ब्रेक आउट. कशा प्रकारे किती पद्धतशीरपणे किंवा किती एनर्जीने ते ग्रीक लिहिल्या गेलेलं आहे, म्हणजे किती एनर्जीने लिहिताना किती एनर्जी त्या रायटिंगमध्ये आहे. अँड सी द 12 ऑफ द फायनल्स, आणि शेवटचे जे अक्षर आहेत त्यामध्ये कशा प्रकारे ट्विस्ट आहे किंवा कशा प्रकारे टर्न आहे. आपण असतात ना आपल्या रायटिंगमध्ये जे टर्न्स येतात, तर बघा किती एनर्जीने लिहिलेलं आहे. आणि लास्टचे जे अक्षर्स आहेत अँड सी द 12 ऑफ द फायनल्स, आणि शेवटच्या अक्षरांमध्ये कशा प्रकारे काय आहे, कशा प्रकारे टर्न आहे, टर्न राऊंड, 12 मीन्स राऊंड, कशा प्रकारे राऊंड केलेलं आहे. दे आर अनडाउटेडली बाय द सेम पर्सन. दे आर अनडाउटेडली बाय द सेम पर्सन, म्हणजेच अगदी हा जो लिहिणारा आहे अगदी ऑथेंटिक आहे, लेटर लिहिणारा अगदी योग्य आहे, म्हणजेच हे सर्व एकाच व्यक्तीने लिहिलेले आहेत. ओके, दे आर अनडाउटेडली बाय द सेम पर्सन. ओके, आय शुड नॉट लाईक टू सजेस्ट फॉल्स होप्स. मला तुला खोटी आशा द्यायची नाहीये, पण मला सांग की तुझ्या वडिलांच्या हँडरायटिंगमध्ये आणि या हँडरायटिंगमध्ये काही सिमिलॅरिटी आहे का. म्हणजे मला तुला असं म्हणायचं नाहीये की तुझे वडील जिवंत आहेत, बट तुला असं वाटतं का की तुझ्या वडिलांच्या हँडरायटिंगमध्ये आणि हँडरायटिंगमध्ये काही साम्य आहे. आय शुड नॉट लाईक टू सजेस्ट फॉल्स होप्स मिस मॉस्टन, बट इज देअर एनी रिसेम्बलन्स बिटवीन these hands and that of your fathers. तुझ्या वडिलांच्या हँडरायटिंगमध्ये आणि हँडरायटिंगमध्ये तुला काही साम्य वाटतं का. त्यावर मिस मॉस्टन म्हणतात नथिंग कुड बी मोर अनलाईक. नाही, त्यामध्ये काहीही साम्य नाही. आय एक्सपेक्टेड टू हिअर यू से सो. आय वॉज एक्सपेक्टिंग द सेम थिंग. मलाही असं वाटत होतं की तू हेच आन्सर द्यावं. I expected to hear you say so. We shall look out for you. बघा, एक डिटेक्टिव्ह जेव्हा एखाद्या केसला जेव्हा तो इन्व्हेस्टिगेट करतो तेव्हा तो प्रत्येक अँगलचा विचार करतो. बघा, त्याला जवळजवळ कन्फर्म आहे की एखादे वडील अशा प्रकारे आपल्या मुलीला एवढं मिस्टेरियस पत्र लिहू शकत नाहीत जिवंत असताना सुद्धा, पण तरी सुद्धा ते विचारतात की इज देअर एनी रिसेम्बलन्स. तुझ्या वडिलांच्या हँडरायटिंगमध्ये आणि या हँडरायटिंगमध्ये काही साम्य तुला वाटतंय का. आणि आय वॉज एक्सपेक्टिंग द सेम फ्रॉम यू. मला असंच वाटत होतं की तू हेच आन्सर द्यावं की देअर इज नो रिसेम्बलन्स, देअर इज नो सिमिलॅरिटी, पण तरी क्वेश्चन विचारला. ओके, वी शाल लुक आउट फॉर यू देन ॲट 6. आम्ही तुझी 6 वाजता वाट पाहतो. वी शाल लुक आउट फॉर यू ॲट 6. प्लीज अलाउ मी टू कीप द पेपर्स. मला हे जे तुझे पेपर्स आहेत ज्याच्यावर ते ॲड्रेस आहे ते माझ्याजवळ ठेवायला मला परवानगी दे. इथं तुम्हाला दिसतं की कशा प्रकारे नेटिव्ह स्पीकर्स बोलतात. ओके, त्यांना फक्त असं प्लीज गिव्ह मी दोज पेपर्स असं नाही म्हटलं, प्लीज अलाउ मी टू कीप द पेपर्स. किती सुंदर पद्धतीने त्याने रिक्वेस्ट केली, प्लीज अलाउ मी टू कीप द पेपर्स. आय मे लुक इन टू द मॅटर बिफोर देन. इट इज ओनली 3:30. सध्या फक्त 3:30, 3:30 वाजले आहेत. इट इज ओनली 3:30. ओके, तर तुम्ही आता जा आणि 6 वाजता परत या.
ऑ रिवॉ. ऑ रिवॉ म्हणजेच इथं गुड बाय. फ्रेंचमध्ये आपण याला गुड बाय म्हणतो ना बेटा, गुड बाय. तर इथं आपण गुड बाय करतो, गुड बाय. आणि फ्रेंचमध्ये ऑ रिवॉ याला गुड बाय म्हणतात. तर इथून ते निरोप घेतात. मिस मॉर्स्टन आपल्या घरी जातात आणि शेरलॉक होम्स ते पेपर घेऊन बाहेर आणखी त्याचा डिटेल तपास करण्यासाठी जातात. इथपर्यंत स्टोरी आली. पुढे जाण्याआधी तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे, जो आपण नेहमी सांगतो. मित्रांनो, अजूनही पेपरविषयी काहीही निश्चिती नाहीत, परंतु अभ्यास सुरू ठेवा. आणि ज्या लोकांना ग्रामर काहीच कळत नसेल, ज्यांना बेसिकपासून ग्रामर शिकायचं असेल, त्यांच्यासाठी आपण बेसिक इंग्लिश ग्रामरचा कोर्स लॉन्च केलेला आहे. जर तुम्हाला त्याविषयी माहिती लागली तर खाली माझा नंबर आहे, त्यावर मला कॉल करा. फक्त 999 रुपयाला आपण अगदी 2 महिन्यांचा कोर्स लॉन्च केला आहे, ज्यामध्ये आपण बेसिक इंग्लिश ग्रामर, बेसिक टू इंटरमिजिएट लेवलपर्यंत आपण ग्रामर घेणार आहोत. सोबतच बिगिनर्स लेवलचा आपण स्पोकन इंग्लिशची प्रॅक्टिस घेणार आहोत आणि भरपूर टेस्ट्स घेणार आहोत. त्यामुळे फक्त 999 रुपयामध्ये तुम्ही 8, 9, 10, 11, 12 BA, BCom किंवा लग्न झालेल्या गृहिणी असू द्या, लग्न झालेली लोक असू द्या, कुठल्याही वयाचं बंधन नाही. ज्यांना ज्यांना इंग्लिश शिकायचे त्या सर्वांसाठी सुवर्ण संधी, अगदी 999 रुपयामध्ये. चला पुढे जाऊया आपल्या मुद्द्याला घेऊन. ऑ रिवॉ said our visitor, and with a bright kindly glance from one to the other of us. आणि आमच्या विजिटरने, विजिटर म्हणजे कोण? आमचा विजिटर म्हणजे कोण? मिस मॉर्स्टन. मिस मॉर्स्टन यांनी आम्हाला बाय केलं. आणि इथं अवर विजिटर का बरं म्हटलंय? अव विजिटर म्हणण्याचं कारण हे, कारण की स्टोरी कोण लिहत आहे? आपल्या स्टोरीचा किंवा आपल्या पूर्णच्या पूर्ण स्टोरीचा स्पीकर कोण आहे? डॉक्टर वॅटसन हे आपल्या पूर्णच्या पूर्ण स्टोरीचे स्पीकर आहेत. त्यामुळे ते आपल्याला स्टोरी सांगत आहे. अँड विथ अ ब्राईट काइंडली ग्लान्स विथ वन टू द अदर ऑफ अस शी रिप्लेस्ड हर पर्ल बॉक्स इन हर बॉसम अँड हरीड अवे. आणि तिने, मिस मॉर्स्टनने अगदी माझ्याकडे काइंडली ग्लान्स फ्रॉम वन टू द अदर ऑफ अस, आम्ही एकमेकांकडे अगदी काइंडली ग्लान्स, एकमेकांच्या नजरेवर नजर पडली. आणि अगदी मॅडम तिथून ते जे बॉक्स आहेत, पर्ल बॉक्स, आपल्या त्या कोटमध्ये किंवा आपल्या जवळ ठेवले आणि निघून गेल्या. स्टँडिंग ॲट द विंडो आय वॉच्ड हर वॉकिंग ब्रिस्कली डाऊन द स्ट्रीट. आणि आता जरी मॅडम मिस मॉर्स्टन जात आहेत, जरी त्या गेल्या, पण डॉक्टर वॅटसन त्यांच्या प्रेमात पडले. आणि डॉक्टर वॅटसन आता मॅडम जाईपर्यंत, मिस मॉर्स्टन जाईपर्यंत, अगदी आपल्या मूवीजमध्ये एखादा हिरो आपल्या हिरोईनला जसा पाहत राहतो, अगदी त्याप्रमाणे मिस मॉर्स्टनला डॉक्टर वॅटसन अगदी दूर जाईपर्यंत पाहत आहेत, दूरपर्यंत पाहत आहेत. स्टँडिंग ॲट द विंडो म्हणजे विंडोमध्ये उभा राहून. आय वॉच्ड हर वॉकिंग ब्रिस्कली, ब्रिस्कली क्विकली. ब्रिस्कली म्हणजे क्विकली. किती क्विकली त्या गेल्या, कारण तिला परत यायचं ना, त्यामुळे ते अगदी क्विकली गेली. ब्रिस्कली डाऊन द स्ट्रीट अंटिल द ग्रे टर्बन अँड व्हाईट फिदर वर बट अ स्पेक. स्पेक म्हणजे होतो बेटा छोटासा स्पॉट असतो ना, छोटासा डाग, छोटासा स्पॉट इन द सॉम्बर क्राउड. इन द सॉम्बर क्राउड. सॉम्बर क्राउड अगदी इतक्या मोठ्या गर्दीमध्ये, सॉम्बर मीन्स डार्क होतो. अगदी या गर्दीमध्ये जोपर्यंत मिस मॉर्स्टन म्हणजे मिस मॉर्स्टनची टर्बन आणि व्हाईट फिदर म्हणजेच मिस मॉर्स्टन अगदी त्या गर्दीचा भाग होईपर्यंत, छोटासा स्पेक होईपर्यंत, छोटासा स्पॉट होईपर्यंत मी त्यांना पाहत होतो. म्हणजेच काय, अगदी मिस मॉर्स्टन दूर जाईपर्यंत डॉक्टर वॅटसन त्यांना एकटक पाहत होते. व्हॉट अ प्रिटी वुमन, आय एक्सक्लेम्ड टर्निंग टू माय कंपॅनियन. माय कंपॅनियन मीन्स कुणाकडे? होम्सकडे. देन त्या गेल्यानंतर नाव ही डॉक्टर वॅटसन टर्न टुवर्ड्स हिज फ्रेंड शेरलॉक होम्स आणि त्याला म्हणतोय व्हॉट अ व्हेरी अट्रॅक्टिव्ह वुमन. What a very attractive woman, I exclaimed, turning to my companion. He had lit his pipe again. Sherlock Holmes lit his pipe again. त्यांच्याकडे तो पाईप असतो नेहमी. Lit his pipe again. त्यांनी पुन्हा तो पाईप पेटवला, पुन्हा त्यांनी
स्मोक करायला सुरू केली अँड वॉज लिनिंग, आणि त्यांनी स्मोक करायला सुरुवात केली. तुम्हाला माहिती असेल, जर तुम्ही मूवीज वगैरे त्यांच्या पाहिल्या असतील तर शेरलॉक होम्स चेन स्मोकर आहेत. ते अगदी रेग्युलर पित राहतात, म्हणजे स्मोक करत राहतात. तर पुन्हा त्यांनी स्मोक करायला सुरुवात केली आणि लिनिंग, समोर थोडे लीन होऊन, लिनिंग का बरं म्हटलेलं, एक मिनिट चला येऊ द्या स्क्रीन पटकन. ओके, लिनिंग बॅक विथ ड्रुपिंग आयलिड्स, leaning back with drooping eyelids. Is she? He said languidly. I did not observed. ते अगदी विचारामध्ये आहेत, काहीतरी विचार करतात. ही वॉज पॉन्डरिंग ओव्हर समथिंग, कुठला तरी विचार त्यांच्या डोक्यामध्ये सुरू आहे. त्यांनी अगदी त्यांच्यासाठी ती स्त्री सुंदर वगैरे नाही आहे. त्यांचं म्हणणं आहे की माझ्यासाठी कुठलाही क्लायंट फक्त त्या केसचा पार्ट आहे. माझ्यासाठी ती लेडी आहे की माझ्यासाठी ती सुंदर लेडी आहे की माझ्यासाठी ती मग ती अगदी इनोसंट आहे, या सर्व गोष्टीनंतर माझ्यासाठी फक्त माझा क्लायंट त्या स्टोरीमधला एक पार्ट आहे, दुसरं काहीच नाही. इमोशनल अटॅचमेंट मी माझ्या क्लायंटशी ठेवत नाही, तेच ते सांगतात. आणि अगदी थकलेल्या आवाजामध्ये म्हणतात, आय डिड नॉट ऑब्झर्व, मी फार काही ऑब्झर्व केलं नाही. यू रिअली आर ॲन ऑटोमॅटॉन. काय म्हणतात, हे कोण म्हणतात, डॉक्टर वॅटसन म्हणतात. डॉक्टर वॅटसन म्हणतात शेरलॉक होम्सला की तुम्ही ना शेरलॉक होम्स, यू आर रिअली ॲन ऑटोमॅटॉन. ऑटोमॅटॉन, तुम्ही एखाद्या मशीन प्रमाणे आहात. तुम्हाला मन आहे की नाही, अ कॅल्क्युलेटिंग मशीन. तुम्ही एखाद्या रोबोट प्रमाणे आहात, तुम्हाला मन आहे की नाही, फक्त केस केस आणि केसचा विचार करता, दुसरा कुठलाच विचार तुम्ही करत नाही. आय क्राईड, देअर इज समथिंग पॉझिटिव्हली इनह्युमन इन यू ॲट टाइम्स. कधी कधी ना तुम्ही अगदी इनह्युमनली वागता, म्हणजेच तुम्ही कधी कधी अमानवी वागता, म्हणजे तुमच्या ज्या तुम्ही सेन्सिटिव्ह नसल्यासारखे वागता, तुम्ही अगदी एखाद्या रोबोटप्रमाणे किंवा मशीनप्रमाणे वागता. हे मला यावेळी आवडलेलं नाही. हे कोण म्हणतात, डॉक्टर वॅटसन शेरलॉक होम्स यांना म्हणतात. आणि त्यावर शेरलॉक होम्स स्माइल्ड जेंटली. इट इज ऑफ द फर्स्ट इम्पॉर्टन्स. आणि इथं ते समजावून सांगतात, इथं तुम्हाला एक क्वेश्चन क्लिअर होतो, ज्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला म्हटलेलं आहे, तुम्हाला विचारलं जातं की त्या दोघांच्या पर्सनॅलिटीमध्ये काय फरक आहे, त्या दोघांच्या त्यांचे जे कॅरेक्टर स्केच आहे ते तुम्हाला सांगायचे असतात. तेव्हा तुम्हाला इथं दिसतं की शेरलॉक होम्स काय सांगतात, ते म्हणतात की एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जेव्हाही तुम्ही विचार करता एखाद्या केसचा, इट इज ऑफ द फर्स्ट इम्पॉर्टन्स. कुठल्याही केसचा विचार करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, ही सेड नॉट टू अलाउ युअर जजमेंट टू बी बायस्ड बाय पर्सनल क्वालिटीज. कधीही तुम्ही जेव्हा कुठलाही निर्णय घेता, कुठल्याही केसमध्ये तुमची जी जजमेंट आहे टू बी बायस्ड बाय पर्सनल क्वालिटीज, पर्सनल क्वालिटीजमध्ये त्याचा परिणाम तुमच्या कुठल्याही प्रकारच्या जजमेंटवर किंवा तुमच्या तुम्ही निर्णयाप्रत पोहोचू नका. कधीही पर्सनल क्वालिटी पाहून. कुठलाही क्लायंट किंवा कुठलीही केस तुम्ही जेव्हा हाती घेता, अ क्लायंट इज टू मी अ मेअर युनिट. माझ्यासाठी क्लायंट फक्त अ फॅक्टर इन द प्रॉब्लेम. माझ्यासाठी क्लायंट फक्त कोण असतो, प्रॉब्लेममध्ये अडकलेला एक फक्त फॅक्टर आहे, एक फक्त व्यक्ती आहे. नो मोर दॅन दॅट. त्यापेक्षा जास्त महत्त्व मी क्लायंटला देत नाही, कारण मी पर्सनल अटेन्शन किंवा पर्सनल कधीच टच क्लायंटसोबत ठेवत नाही. द इमोशनल क्वालिटीज आर अँटागोनिस्ट. त्यांच्या मते की ज्या इमोशनल क्वालिटीज असतात किंवा जो इमोशनल अटॅचमेंट आहे, या इमोशनल अटॅचमेंटमुळे काय होतं की इमोशनल अटॅचमेंट शत्रू आहे. अँटागोनिस्ट आहे म्हणजे शत्रू आहे. कशाच्यामध्ये रे, क्लिअर रिझनिंग. क्लिअर रिझनिंगमध्ये म्हणजेच तुम्ही जर इमोशनल क्वालिटीज किंवा इमोशनल अटॅचमेंट ठेवली किंवा इमोशनल क्वालिटीजकडे जर तुम्ही जास्त भर दिला, तर तुम्ही नीट प्रकारे रिझनिंग म्हणजे नीट प्रकारे तुम्ही विचार करू शकत नाही. तुमचा विवेक तिथं खतम होतो. तुम्ही अगदी सापेक्ष तिथं विचार करू शकत नाही. अँड आय अश्युअर यू दॅट द मोस्ट विनिंग विमेन आय एव्हर न्यू वॉज हँग्ड फॉर पॉयझनिंग 3 लिटिल चिल्ड्रन फॉर देअर इन्शुरन्स मनी.
आणि इथं ते एक उदाहरण देतात कारण की डॉक्टर वॅटसन त्या लेडीची वकिली करत आहेत. यावर ते उदाहरण देतात की मी तुम्हाला सांगतोय, काय म्हणतात की शेरलॉक होम्स म्हणतात डॉक्टर वॅटसन यांना सांगतात की वॅटसन, मी तुला सांगतोय, आय अश्युअर यू दॅट मोस्ट विनिंग विमेन, मी आतापर्यंत मला भेटलेल्या सगळ्यात सुंदर स्त्रीबद्दल तुला सांगतो. मोस्ट विनिंग विमेन एक अत्यंत अट्रॅक्टिव्ह विमेन होती, अट्रॅक्टिव्ह विमेन होती की आय एव्हर न्यू, जिला मी आजपर्यंत म्हणजे मी आतापर्यंत भेटलेल्या लेडीजपैकी, मी आतापर्यंत भेटलेल्या स्त्रियांपैकी सगळ्यात सुंदर स्त्री मी जी पाहिली ती स्त्री, तिला काय होतं, शी वॉज हँग्ड, तिला फाशी झाली. म्हणजे तिनं काय केलं होतं नेमकं तर पहा, शी वॉज हँग्ड, तिला फाशी झाली होती. कशासाठी रे, तर तिने 3 मुलांना पॉयझन दिलं होतं. शी वॉज हँग्ड फॉर पॉयझनिंग 3 चिल्ड्रन फॉर देअर इन्शुरन्स मनी. 3 मुलांना त्या मुलांच्या इन्शुरन्स मनीसाठी तिनं मारून टाकलं होतं. अशा एका सुंदर स्त्रीला सुद्धा मी भेटलेलं, ओळखतो. म्हणजेच सुंदर आहे म्हणजेच ती गुन्हेगार नाही असं अर्थ होत नाही. सुंदर स्त्रिया सुद्धा गुन्हेगार असू शकतात, हे तू तिथं प्रूव्ह करतो. अँड द मोस्ट रिपेलंट मॅन, आणि मी अशा सुद्धा एका रिपेलंट मॅनला भेटलो आहे जो थोडा सुद्धा अट्रॅक्टिव्ह नव्हता, की ज्याच्याजवळ कोणी जाणार नाही इतकाही तो अट्रॅक्टिव्ह नव्हता, की त्याच्याकडे अट्रॅक्ट व्हावं असं काहीच नव्हतं. अशा एका रिपेलंट मॅनला सुद्धा मी भेटलो आहे, जो माझ्या ओळखीतला असा एक रिपेलंट मॅन सुद्धा आहे. इज अ फिलॅन्थ्रोपिस्ट, जो अत्यंत दयाळू स्वभावाचा, लोकांवर परोपकार करणारा, लोकांवर उपकार करणारा, लोकांची मदत करणारा, हू हॅज स्पेंट नियरली $250,000 अपॉन दी लंडन पुअर, ज्याने जवळजवळ $250,000 25% आपल्या प्रॉपर्टीमधल्या $250,000 म्हणजेच 25% भाग त्याने काय केला होता, तर लंडनच्या पुअर लोकांना. आता मिलियनचे 25% किती होतील, तर 1 मिलियन, आपल्या इकडे 1 मिलियन म्हणजे 10 लाख आणि त्याचे क्वार्टर, ओके. आणि ते तिथं ते डॉलर वगैरेमध्ये त्यांचं सर्व चालू असेल, किंवा त्यांची जी करन्सी आहे त्या करन्सीमध्ये म्हटलं असेल. आणि त्या काळामधली म्हणजे आज खूप मोठी रक्कम होते. 1 मिलियन म्हणजे बेटा 10 लाख आणि त्याचे क्वार्टर म्हणजे 25%. ठीक आहे, तर हे सर्व गणित आहे. आपल्यासाठी महत्त्वाचा मुद्दा ते कॅल्क्युलेशन नाही आहे. आपल्यासाठी महत्त्वाचा मुद्दा हे आहे की ते म्हणतात, शेरलॉक होम्स म्हणतात की आपण अंदाज लावू शकत नाही. वी कॅन नॉट इस्टिमेट द पर्सन आयदर ही ऑर शी इज कल्प्रिट ऑर नॉट. आपण अंदाज लावू शकत नाही, कारण मी अशाही एका सुंदर स्त्रीला भेटलो आहे जिनं 3 लहान लहान मुलांचा जीव घेतला होता, तिला पॉयझन दिलं होतं लहान लहान मुलांना इन्शुरन्ससाठी. आणि मी अशा एका कुरूप व्यक्तीला सुद्धा भेटलो आहे की ज्याच्याकडे अट्रॅक्ट व्हावं असं काहीच नव्हतं, पण त्या व्यक्तीने आपल्या जवळच्या प्रॉपर्टीमधले करोडो रुपये ज्याने दान केले. इन दिस केस हावेवर आय नेवर मेक एक्सेप्शन्स. आणि त्यामुळं या केसमध्ये मी कुठल्याच प्रकारचं एक्सेप्शन ठेवणार नाही आहे. कुठल्याच प्रकारचा मी एक्सेप्शन किंवा कुठल्याच प्रकारचा एखादा मुद्दा मी सोडणार नाही आहे. अँड एक्सेप्शन डिसअप्रूव्स द रूल. कारण एक्सेप्शन्स जर सोडले तर कदाचित काय होऊ शकतं, एखादा दुवा सुटू सुद्धा शकतो. हॅव यू एव्हर हॅड ओकेजन टू स्टडी कॅरेक्टर इन द हँडरायटिंग. तुम्ही कधी हँडरायटिंगच्या माध्यमातून लोकांचा स्टडी केला आहे का? वॅटसनला विचारतात की हॅव यू एव्हर हॅड ओकेजन टू स्टडी कॅरेक्टर इन द हँडरायटिंग. तुम्हालाही माहिती असेल बेटा की आपल्या हँडरायटिंगवरून आपलं कॅरेक्टर थोडंफार त्याचा अंदाज लावता येतो, एक्झॅक्ट नसलं तरी. व्हॉट डू यू मेक ऑफ धिस फेलोज स्क्रिबल. या व्यक्तीच्या हँडरायटिंगवरून तुम्ही काय अंदाज लावाल? इट इज लेजिबल अँड रेग्युलर. इट इज लेजिबल अँड रेग्युलर. ही जी हँडरायटिंग आहे ती रेग्युलर हँडरायटिंग आहे. मी आन्सर केलं कारण मला त्यामध्ये काही वेगळं वाटत नव्हतं, त्यामुळं मी इट इज लेजिबल अँड रेग्युलर आय आन्सर्ड. मला त्यामध्ये काहीच वेगळं वाटलं नाही, म्हणजे डॉक्टर वॅटसन यांना त्यामध्ये काहीच वेगळं वाटलं नाही. परंतु त्यातही शेरलॉक होम्स काहीतरी शोधून काढतात. काय म्हणतात बघा, अ मॅन ऑफ बिझनेस हॅबिट्स अँड सम फोर्स ऑफ कॅरेक्टर. हा जो व्यक्ती आहे हा बिझनेस हॅबिट्सचा व्यक्ती आहे. अ मॅन ऑफ बिझनेस हॅबिट्स,
अगदी कामाशी काम ठेवणारा किंवा बिझनेस हॅबिट्सचा व्यक्ती आहे. सम फोर्स ऑफ कॅरेक्टर, आणि या कॅरेक्टरमध्ये काय आहे, काहीतरी एक वजन असणारं कॅरेक्टर आहे, इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे. हा व्यक्ती इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे, सम फोर्स ऑफ कॅरेक्टर. आणि त्यांच्या लिखाणामध्ये त्या गोष्टी पाहायला मिळतात. बघा आता, होम्स शुक हिज हेड, होम्स शुक हिज हेड. आता हे कोणा सांगितलंय, हा जो एवढा पार्ट आहे, ओके, हा जो एवढा पार्ट आहे तो कोणा सांगितला, हा एवढा पार्ट सांगितला आहे डॉक्टर वॅटसन. ओके, चला. देन होम्स शुक हिज हेड, लुक ॲट हिज लॉंग लेटर्स. या लॉंग लेटर्सकडे बघा, या लॉंग लेटर्सकडे बघा. शुक हिज हेड, लुक ॲट हिज लॉंग लेटर्स, ही सेड दे हार्डली राईज अबोव द कॉमन हर्ड. जे काय म्हटलंय, लॉंग लेटर्स जे आहेत, जे लॉंग लेटर्स, आपण जे लेटर्स लिहितो ना त्यामध्ये काही लेटर्स हे लॉंग असतात, एफ वगैरे लॉंग असतो, टी लॉंग असतो, म्हणून म्हटलंय लुक ॲट हिज लॉंग लेटर्स, ही सेड दे हार्डली राईज अबोव द कॉमन हर्ड. बाकी कॉमन वर्ड्सपेक्षा हे काय आहे, दे हार्डली राईज अबोव द कॉमन हर्ड. म्हणजे जे वेगळे वर यायला पाहिजे ते लॉंग लेटर्स तेवढे व्यवस्थित वर नाही येत आहे. दॅट डी माइट बी अन ए, म्हणजेच डी आणि ए हा अगदी सारखा वाटत आहे. अँड आय अँड ई, आय आणि ई हा सुद्धा सारखा वाटत आहे. म्हणजेच मेन ऑफ कॅरेक्टर ऑलवेज डिफरन्शिएट देअर लॉंग लेटर्स. म्हणजेच हा व्यक्ती मॅन ऑफ कॅरेक्टर नाही, मॅन ऑफ कॅरेक्टर नाही. थोडं आणखी पुढं जाऊ आणि एक मुद्दा आणखी समजून घेऊ. बघा काय म्हटलंय इथं, डॉक्टर वॅटसन म्हणतात सम फोर्स ऑफ कॅरेक्टर, कॅरेक्टर स्ट्रॉंग वाटत आहे. पण इथं लगेच काय म्हणतात, लगेच शेरलॉक होम्स म्हणतात की नाही, हा व्यक्ती लिहिताना डी आणि ए मध्ये फरक नाही करत आहे, आय आणि ई मध्ये डिफरन्स नाही करत आहे. आणि जो व्यक्ती अक्षरांमध्ये व्यवस्थित डिफरन्स करत नाही तो व्यक्ती कॅरेक्टरचा पक्का असू शकत नाही, त्या कॅरेक्टरमध्ये फोर्स असू शकत नाही. मेन ऑफ कॅरेक्टर ऑलवेज डिफरन्शिएट देअर लॉंग लेटर्स, however illegibly they may write. Okay, then there is vacillation in K's and self esteem in his capital. किती बारीक अभ्यास करतोय बघा. काय म्हणतोय की देअर इज सेल्फ इस्टीम इन हिज कॅपिटल. कॅपिटल लेटर त्यानं अगदी व्यवस्थित लिहिलंय. म्हणजे कॅपिटल लेटरमध्ये आत्मसन्मान दिसतो आहे. कॅपिटल म्हणजे पहिलं लेटर लिहिताना किंवा कॅपिटल लेटर जेव्हा जेव्हा लिहिलंय तिथे त्याचा एक आत्मसन्मान दिसतो आहे. आता हे किती प्रूव्ह होतं, किती खरं आहे, किती खोटं हा भाग वेगळा. कधी कधी तो अंदाज बरोबर पण पडतो, पण प्रत्येक वेळी तो अंदाज बरोबर असतो असा नाही. आय एम गोईंग आउट नाव, आय हॅव सम न्यू रेफरन्सेस टू मेक. आणि मी आता बाहेर जातो आहे आणि मला काही नवीन रेफरन्सेस शोधून काढायचे आहे. आय हॅव सम फ्यू रेफरन्सेस, मला काही नवीन रेफरन्सेस, काही वेगळे रेफरन्सेस शोधायचे. लेट मी रेकमेंड दिस बुक. आणि आता जाताना ते बाहेर जात आहेत आणि जाताना काय म्हणतात, जाताना म्हणतात की लेट मी रिकमेंड दिस बुक, वन ऑफ द मोस्ट रिमार्केबल एव्हर पेंड. पेंड म्हणजे लिहिल्या गेलेला आहे. पेन, पेनला त्याने काय केलं, पेनलाच त्याने नाऊनला वर बनवलं म्हणून पेंड म्हटलेलं आहे. वन ऑफ द मोस्ट रिमार्केबल एव्हर पेंड, की एक आतापर्यंत लिहिलेल्या बेस्ट बुक्सपैकी एक आहे. इट इज विनवूड रेट्स martyrdom of man, martyrdom of man, I shall be back in an hour. काय म्हटलं बेटा, म्हटलंय की तुम्ही तोपर्यंत, त्याने थोडासा स्टडी केला, एक ॲनालिसिस केला हँडरायटिंगचा. आपल्याला आता एवढ्या बारीक ॲनालिसिसचं एवढं काही देणं घेणं नाही. आपल्याला एक तो क्रोनॉलॉजिकल ऑर्डर समजून घ्या, कोणतं बुक वाचायला दिलं ते समजून घ्या. अगदी महत्त्वाच्या गोष्टींना मी स्ट्रेस करतो, काळजी करू नका, मी स्ट्रेस करतो. आणि जी गोष्ट फार कामाची नाही त्यांना मी सुद्धा स्ट्रेस करून तुमचा वेळ घालवणार नाही. पुढं जायचं आहे, आय शाल बी बॅक इन ॲन अवर, मी एका तासामध्ये वापस येतो. मग पुढं काय होतं,
आय सॅट इन द विंडो विथ व्हॉल्यूम, आणि मी माझ्याजवळ ते पुस्तक घेतलं आणि मी वाचायला सुरुवात केली. पण वाचत असताना याचं मन कुठं लागतं वाचण्यात? ही स्टार्टेड रीडिंग बट माय थॉट्स वर फार. पण माझं काही मन लागत नाहीये. याचं पूर्ण लक्ष कुठं आहे? डॉक्टर वॅटसन यांचं पूर्ण लक्ष आहे मिस मॉस्टन यांच्यामध्ये, त्यामुळं त्यांचं काही लक्ष लागत नाही. ओके, देन फ्रॉम द डेअरिंग स्पेक्युलेशन ऑफ द रायटर, म्हणजे आता मी रायटरच्या स्पेक्युलेशनवरून माय माइंड रॅन अपॉन अवर लेट व्हिजिटर, म्हणजे माझ्या डोक्यात फक्त माझे लेट व्हिजिटर म्हणजेच माझं पूर्ण लक्ष मिस मॉस्टन यांच्यावरच केंद्रित झालेलं आहे. म्हणजे मी रायटरचं स्पेक्युलेशन सोडलं, रायटरनं काय लिहिलं याचा विचार सोडला, किंवा रायटर किती अगदी डेप्थमध्ये विचार करतो हे मी विचार सोडला, आणि माझं पूर्ण लक्ष कुठं आहे? माझं पूर्ण लक्ष आहे माझ्या लेट व्हिजिटरवर. लेट व्हिजिटर मीन्स जो आता येऊन गेला, त्या व्हिजिटर म्हणजेच मिस मॉस्टनवर. हर स्माइल्स, द डीप रिच टोन्स ऑफ हर व्हॉइस, तिच्या आवाजामधला टोन, तिच्या आवाजाचा टोन, तिची स्माईल, स्ट्रेंज मिस्ट्री विच ओव्हरहंग हर लाईफ, आणि ही जी मिस्ट्री तिच्या आयुष्यामध्ये आलेली आहे, ओव्हरहंग हर लाईफ म्हणजे तिच्या आयुष्यामध्ये आलेली ही मिस्ट्री, या सर्वांचा विचार करतायत डॉक्टर वॅटसन. इफ शी वर 17 ॲट द टाइम ऑफ हर फादर्स डिसअपिअरन्स, म्हणजे ती आता किती वर्षाची असेल? काय म्हणतात ते? आता तिचं वय 27 वर्ष असलं पाहिजे. आणि कसं काय अंदाज लावला त्यांनी? अगदी सहज अंदाज लावला की जेव्हा मिस मॉस्टन यांचे वडील जेव्हा हरवल्या गेले, वेन ही वॉज डिसअपियर्ड, तेव्हा त्यांचं वय किती होतं? 17 इयर्स ओल्ड. त्या गोष्टीला 10 वर्ष झाले, म्हणजेच शी मस्ट बी 7 and 20 नाव, म्हणजेच नक्की आता त्यांचं वय किती असलं पाहिजे? 7 and 20 म्हणजेच 27 वर्ष त्यांचं वय असलं पाहिजे. अ स्वीट एज, सुंदर वय, ज्या वयामध्ये व्हेन यूथ हॅज लॉस्ट इट्स सेल्फ कॉन्शियसनेस, ज्या वयामध्ये आपण प्रेमात पडतो, ज्या वयामध्ये आपला सेल्फ कॉन्शियसनेस हरवतो, अगदी त्या वयामध्ये आता मिस मॉस्टन आहेत 27 वर्षाच्या वयामध्ये. अँड बिकम अ लिटिल सोबर्ड बाय एक्सपिरियन्स. सो म्हणजेच हेच वय असतं की जेव्हा व्यक्ती सोबर होतो आणि सेल्फ कॉन्शियसनेस सुद्धा लॉस्ट करतो. याच वयामध्ये तो प्रेमात पडतो आणि याच वयामध्ये थोडा तो एक्सपिरियन्सच्या माध्यमातून स्थिरावत असतो. सो आय सॅट अँड म्यूज्ड until such dangerous thoughts came into my head that I hurried away to my desk and plunged furiously into the latest treatise upon pathology. अगदी विचार करत होतो आणि तेवढ्यात मला आठवलं की माझं पुस्तक राहिलंय. and I plunged furiously into the latest treatise upon pathology, आणि मी पुन्हा माझं काम सुरू केलं, माझं वाचन सुरू केलं. आणि what was I, आणि मी विचार करतो आणि विचार करता करता मला विचार आला, पुन्हा यांना विचार येतो की मी एक डॉक्टर आहे आणि मी डॉक्टर असताना आता ती जी व्यक्ती आहे ती माझ्या आयुष्यात येईल की येणार नाही, या सर्व गोष्टींचा मी विचार करतोय. व्हॉट वॉज आय, an army surgeon with a weak leg and a weaker banking account, that I should dare to think of such things. मी या सर्व गोष्टींचा विचार करावा की करू नये? मी एक आर्मी सर्जन. what was I an army surgeon? मी कोण होतो? एक आर्मी सर्जन होतो. weaker banking account, फार काही माझं बँक बॅलन्स नाहीये. सो शुड आय डेअर, मी हिम्मत करावी का, मी विचार करावा का या सर्व गोष्टींचा? शी वॉज अ युनिट. आणि पुन्हा ते फोकस करतायत, म्हणजे पुन्हा त्यांच्या मनामध्ये विचार येतोय मिस मॉस्टन बद्दल, आणि पुन्हा स्वतःच्या मनाला सांगतायत की नाही, माझं काही फार बँक बॅलन्स नाहीये, मी काही फार मोठा व्यक्ती नाहीये, मी एक आर्मी सर्जन होतो आणि मी तो विचार करावा की करू नये. आणि पुन्हा स्वतःच्या मनाला सांगतायत की मना स्थिर हो. शी वॉज अ युनिट, ती फक्त आपल्यासाठी एक युनिट आहे, आपल्या केसमधला फक्त एक घटक आहे, विचार सोडून द्या. स्वतःला तो सांगतोय फोकस होण्यासाठी. शी वॉज अ युनिट, अ फॅक्टर, नथिंग मोर. ओके. इफ माय फ्युचर वर ब्लॅक,
It was better surely to face it like a man than to attempt to brighten it with mere will of the wisp of the imagination. काय म्हणतायत की जर माझ्या आयुष्यामध्ये मॅडम येणारच नसतील, अगर मेरे नसीब में वो नहीं होगी, जर माझ्या नशिबामध्ये त्या नसतीलच, इफ माय फ्युचर वर ब्लॅक, म्हणजे माझा भविष्य जर काळं असेल, ब्लॅक असेल मीन्स जर माझ्या आयुष्यामध्ये त्या येणार नसतील, इट वॉज बेटर शुअरली टू फेस इट लाईक अ मॅन. इट वॉज बेटर शुअरली टू फेस इट लाईक अ मॅन, म्हणजेच अगदी निधड्या छातीने ती गोष्ट ॲक्सेप्ट केलेली बरी. कारण मी कोण आहे, मी एक आर्मी सर्जन आहे, त्याच्याकडे फार काही बँक बॅलन्स नाही आहे, तर मी अगदी निधड्या छातीने माणसाप्रमाणे ही गोष्ट मान्य करायला पाहिजे. दॅन टू अटेम्प्ट टू ब्राईटन इट, म्हणजेच ब्लॅक आहे तर ब्लॅकच राहू द्या, कशापेक्षा याला मी ब्राईटन म्हणजेच माझ्या भविष्याला मी उजेड किंवा माझ्या भविष्याला प्रकाशमय करण्याचा प्रयत्न करण्यात काही गरज नाही. म्हणजेच विनाकारण विल ऑफ द विस्प म्हणजे काय होते की एखादी गोष्ट जी अचीव करण्यासाठी इम्पॉसिबल टू गेट म्हणतो आपण याला, इम्पॉसिबल टू गेट. ओके, विल ऑफ द विस्प म्हणजे इम्पॉसिबल टू गेट, एखादी गोष्ट मिळवणं अगदी कठीण आहे किंवा ते इम्पॉसिबल आहे, त्याला म्हणतो आपण विल ऑफ द विस्प. तर तो म्हणतो की जी गोष्ट मला मिळणारच नाही आहे त्या गोष्टीने माझं आयुष्य प्रकाशमय करण्याच्या पेक्षा किंवा इमॅजिनेशनने फक्त कल्पनेमध्ये जगण्यापेक्षा विनाकारण उद्याच्या दुःखापेक्षा आजच मी जर ॲक्सेप्ट केलं की मिस मॉन्स्टर माझ्या आयुष्यामध्ये येणार नाही तर ते कधीही बरं होईल. तर हा विचार ते करतायत आणि हा विचार करता करता इथं आपला जो सेकंड चॅप्टर आहे ते इथं खतम होतं आणि तिसरं चॅप्टर स्टार्ट होतं, जे आपण उद्याच्या पार्टमध्ये घेणार आहोत. सो तुम्ही सर्वांनी जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगदी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. आणि हो, तुम्ही अगदी ज्या लोकांना इंग्लिशमध्ये काहीही प्रॉब्लेम असेल त्या लोकांनी इंग्लिशचा कोर्स विकत घ्यायला विसरू नका. आणि त्यांना माहिती हवी असेल तर खाली माझा नंबर दिलेला आहे, त्यावर कॉल करा आणि माहिती घ्या. थँक्यू सो मच.